मी सुरेश वर्डेसर तिसगाव विद्यालय येथे कार्यरत आहे। आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासवासी प्राध्यापक विनायकरावजी गायके साहेब यांची आज 71वी जयंती आपण साजरी करत आहोत। ते म्हणतात ना कि सपने हो तो बड़े हो, सपने हो तो बड़े हो, तो मेहनत भी हो, हर कदम पर हिम्मत भी हो। सपनों की ऊंचाई मेहनत से मिलती है, कोशिश करने से किस्मत भी खुलती है, कोशिश करने से किस्मत भी खुलती है। गायके साहेब म्हणजे ग्रामीण भागातून आलेले एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व। गायके साहेब यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1954 रोजी खेडी या गावी झाला। त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची। गायके साहेब परिस्थितीने गरीब असले, पण त्यांचं त्या गरिबीतच बालपण गेलं। त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे ग्रामीण भागातच केलं। उच्च शिक्षण त्यांचं शहरातून झालं। उच्च शिक्षण त्यांनी MA समाजशास्त्र या विषयात पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी संभाजीनगर या ठिकाणी जॉब मिळवला आणि जॉब मिळवल्यानंतरही पण ते समाधानी नव्हते। मला काहीतरी करायचंय, स्वस्थ बसत नव्हते। मला काहीतरी करायचंय, मग काय करायचं? तर महात्मा फुलेंचं त्यांनी जे साहित्य वाचलेलं होतं त्याची आठवण झाली। त्यात महात्मा फुले म्हणतात, विद्येनं मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र घटले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। महात्मा फुलेंच्या या श्लोकाने त्यांच्या मनात घर केलेलं होतं। मग मला गरीब मुलांसाठी काही शिक्षणाची दारं उघडी करता येतील का? तर महात्मा फुलेंनी त्यांच्या काळात सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती आणि यातूनच त्यांनी सत्यशोधक हा शब्द उचलला आणि त्यांनी साहेबांनी सत्यशोधक महिला विकास महामंडळाची स्थापना 1989 मध्ये केली। खऱ्या अर्थाने येथूनच त्यांच्या समाज प्रबोधन आणि विकास कार्याला सुरुवात झाली। या संस्थेमार्फत साहेबांनी अनेक समाजातील अनेक जी परिस्थिती बिकट आहे यांच्यावर प्रकाश टाकायला प्रयत्न केला। यातच परित्यक्ता महिलांसाठी त्यांनी शिवण क्लासेस सुरू केले। त्याचबरोबर सिल्लोड येथे आरोग्य शिबिरं घेतली। या शिबिरामार्फत त्यांनी गरीब गरजू लोकांना चष्म्याचं वाटप केलं, जनकल्याणाची कामं केली। त्याचबरोबर गोरगरिबांना जे आजारी आहेत अशांना आरोग्य शिबिरामार्फत त्यांनी दवाखान्यापर्यंत नेण्याचं काम केलं। या संस्थेमार्फतच त्यांनी अंगणवाडी सुरू केली। त्या अंगणवाडी तिसगाव, त्याचबरोबर धामणगाव तांडा या ठिकाणी त्यांनी अंगणवाड्या सुरू केल्या। यातूनच असं लक्षात आलं की तिसगाव हा अति दुर्गम भाग आहे, डोंगराने व्यापलेला असा भाग आहे आणि म्हणून जाण्या येण्याची या ठिकाणी खूप परिस्थिती वाईट आहे हे त्यांच्या लक्षात आलं। आणि म्हणून या मुलींसाठी आपल्याला शिक्षणाची काहीतरी द्वार उघडता येतील का यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून या त्यांच्या प्रयत्नातूनच 1992 मध्ये तिसगाव येथे तिसगाव विद्यालयाची स्थापना करण्यात आली। त्यांनी 5वी ते 12वी या वर्गाची सुरुवात केली आणि म्हणून त्यांनी लावलेला हा वृक्ष डॉक्टर विश्वजित गायके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाढत आहे। तिसगाव विद्यालयातून जवळपास आज 7000 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलंय। यामध्ये 3500 मुली या आपल्या विद्यालयातून शिकून बाहेर पडल्या। त्यांना अनेक संधी निर्माण करून दिल्या। यामध्ये अनेक विद्यार्थी डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनियर, आर्मी ऑफिसर, पोलीस ऑफिसर झाले। यामध्ये मुले-मुली सर्व स्तरातील या ठिकाणी आपल्याला नावं घ्यावी लागतील। नंदलाल चव्हाण पोलीस अधिकारी, सोमनाथ चव्हाण शिक्षक, भरत जगताप शिक्षक, त्याचबरोबर शंकर बेडवाल पोलीस अधीक्षक, संदीप पवार आर्मी ऑफिसर, संदीप राठोड पोलीस ऑफिसर, अंकराज राठोड वन विभाग, त्याचबरोबर कोमल राठोड ही पोलीस अधिकारी, शर्विना राठोड पोलीस अधिकारी, त्याचबरोबर मुलींमध्ये पवार कुटुंबातील
काही मुली वन विभागामध्ये त्यांनी यश मिळवलं। याचबरोबर डॉक्टर संदीप जाधव यांनी डॉक्टरेट मिळवली। त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी कंपन्यांमध्ये जॉब्स मिळवले। त्याचबरोबर कैलास चव्हाण यांनी पुण्यामध्ये एक कंपनी स्थापन करून अनेक मुलांना रोजगार दिला। कोमल काळू राठोड हिने आश्रमशाळेत नोकरी मिळवली। श्रावण आवाले सर हे आपल्याच विद्यालयाचे विद्यार्थी व त्यांनी आपल्याच विद्यालयात पुन्हा जॉब मिळवला। यामध्ये आपल्याला लक्षात घेता येईल की गुसुर तांडा येथील किशोर जाधव या विद्यार्थ्याने चित्रकला स्पर्धेमध्ये चित्रकलेत डिजिटल आर्ट हे शिकून कंपन्यांसाठी विविध तो कामं करतो, ही बाब लक्षात येते। तसेच गोरख चव्हाण हा सिडको ऑफिसर झाला। ग्रामीण भागामध्ये एकनाथ चव्हाण, योगेश चांडे, योगिता वाघ पोलीस पाटील झाल्या। मेडिकल क्षेत्रामध्ये म्हणजे पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल फार्मसी यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलं। अशी सर्वांची नावं आपल्याला या ठिकाणी वेळेअभावी घेता येणार नाही, पण हे कशामुळे शक्य झालं तर साहेबांनी लावलेल्या या छोट्याशा वृक्षामुळे। पण आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसतंय। डॉक्टर विश्वजित गायके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज वटवृक्ष वाढत आहे। साहेब एक उत्कृष्ट लेखक सुद्धा होते। या उत्कृष्ट लेखक कलेचं आपल्याला आवर्जून नाव घ्यावं लागेल। त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली, त्याचबरोबर त्यांनी एक नाटकही लिहिलं। त्या नाटकाचं नाव होतं केलं तुला आणि झालं मला। या नाटकात त्यांनी स्वतः भूमिकाही केली। या नाटकाचा पहिला प्रयोग त्याने खिरडी या ठिकाणी केला आणि मी ते नाटक पाहायला गेलेलो होतो आणि त्यांची ही विनोदी भूमिका माझ्या मनात कायमस्वरूपी कोरल्या गेली। आजपर्यंत ती विसरली नाही, विसरता येणारी नाही असे माझे गायके साहेब। याचबरोबर गायके साहेबांनी छत्रपती संभाजीनगर येथे विश्वजित मसाले सुद्धा सुरू केले। याच कंपनी मार्फत त्याने अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिला, हेही आपल्याला विसरता येणार नाही। तिसगाव विद्यालयामध्ये आज 17 कर्मचारी काम करतात। यामध्ये आपल्याला लक्षात येईल की किती जणांना रोजगाराच्या संधी त्यांनी निर्माण करून दिल्या। आज विनायकरावजी गायके साहेब यांचे चिरंजीव डॉक्टर विश्वजित गायके साहेब हे सर्व गुण संपन्न असं एक व्यक्तिमत्व। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 10वीची परीक्षा सेंटर आज झाले। यात अदाने सर यांनी सिंहाचा वाटा उचलला। यामध्ये तिळके सर, त्याचबरोबर मी स्वतः इवर्डे सर, पटेल सर यांचे योगदान या ठिकाणी लाभले। तसेच शाळेमध्ये विकास कामामध्ये सुरेश गायके सर, मोठे सर, पवार सर यांचा मोलाचा वाटा। तसेच उन्हाळी शाळेमध्ये श्रावण आवाले सरांनी महत्वपूर्ण असे योगदान देऊन शाळेच्या विकासासाठी मदत केली। तसेच अदाने सर यांच्या प्रयत्नातून शाळेमध्ये, त्याचबरोबर गायके साहेबांच्या प्रयत्नातून शाळेमध्ये मोफत अशी स्कूल बस सुरू करण्यात आली। या स्कूल बस मध्ये संस्थेने जवळपास 8.5 लाख रुपयाचं योगदान दिलं आणि मुलांना मोफत अशी बस दिली। यामध्ये शिक्षकांनी सुद्धा हिरिरीने भाग घेतला। सड्या हाताने शिक्षकांनी संस्थेला मदत केली। संस्थेच्या विकासासाठी माननीय डॉक्टर विश्वजित गायके सर यांचा मानस आहे की 12वी सायन्स, त्याचबरोबर सिनियर कॉलेज व अन्य काही डिपार्टमेंट या ठिकाणी आपल्याला चालवता येतील का यासाठी ते प्रयत्नशील आहे। यामध्ये आपल्याला लक्षात येईल की माननीय कैलासवासी विनायकरावजी गायके साहेब यांच्याबद्दल आपल्याला सांगण्यासारखं खूप आहे, पण वेळेचा विचार करावा लागेल। याच काळात माननीय गायके साहेबांना एका आजाराने ग्रासलं। त्या आजाराने त्यांना सोडलंच नाही आणि म्हणून आमचे गायके साहेब हे खरोखरच एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व। अशातच आमचे गायके साहेब हे पितृतुल्य नाना आमच्यातून 14 ऑक्टोबर 2008 ला जग सोडून निघून गेले। त्यांचा तो आधारस्तंभ आमच्यासाठी होता, तो निखळला आणि तो कधीही भरून न निघणारा असा तो आधारस्तंभ। आणि म्हणतात ना, गिर कर उठना और उठकर गिरना, यह है जीवन की रीत, हार न मानना और कोशिश करते रहना, तुमको यकीनन मिलेगी जीत। या प्रसंगी माननीय डॉक्टर विश्वजित गायके साहेब यांचे मार्गदर्शन, त्याचबरोबर दमयंती ताई गायके मॅडम यांचा आशीर्वाद आणि ही संस्था वाढत आहे। अशा प्रसंगी पुन्हा एकदा मी म्हणतो, हर मुश्किल में जो ठान ले, सपनों की राह को जो ये पहचान ले, कोशिश की मशाल को
जलाए रखेंगे वो अंधेरा में भी उजाला बनाए रखेंगे, अंधेरे में भी उजाला बनाए रखेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।